टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्याच्या नान्नी येथील महादेव हत्तीला शेवटच्या आता मंदिरमध्ये जर आपण जर बघितलं तर हत्तीने जे डोळे पाणवलेले आहेत, अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण शिरोळ पंचक्रोशीतील नागरिक भक्त दाखल इथे झाले आहेत। आपण एका बाजूला जर बघितलं तर पोलीस मोठा बंदोबस्त झालाय, कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त झालाय। काही ठिकाणी DYSP यांची काहींनी गाडी फोडलेली आहे। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर हत्ती आता मठामध्ये आलेला आहे आणि आता इथून वनतारेची गाडी नेण्यात येणार आहे। पण आता जर बघितलं तर मठामध्ये आता हत्तीचा शेवटचा प्रवास सुरू झालेला आहे। इथून पुढे आता उद्या तिचा प्रवास वनतारापाशी असेल। आपण जर बघितलं तर डोळ्याच्या हत्तीनी आता जवळजवळ वनताराच्या जी गाडी आलेली आहे गुजरातची ती आता तिकडे जाणार आहे। त्यामुळे हत्तीने आता डोळ्यामध्ये अश्रू पाणवत आहेत। नागरिकांनी हांबरडा मोठ्या प्रमाणात फोडला होता। आता एका बाजूला जर बघितलं तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आता थोड्याच वेळात हत्तीनीला या हत्तीनीला वनताराच्या गाडीमध्ये बसवणार। त्यामुळे अखेरच्या निरोपमध्ये डोळ्याच्या अश्रू पानावर हत्तीने निरोप दिलेला आहे आणि नागरिकही सध्या मोठ्या प्रमाणात हे झाले आहेत। पण आपण जर बघितलं तर बाहेर काय तणावाचं वातावरण झालं, त्यामुळे गाडी फोडली पोलिसांनी, तणावपूर्ण आता शांतता बनलाय। कॅमेरामॅन रोहन सिंह, सायना जाधव, TV9 मराठी, नांदणी, शिरोळ, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।